नमस्कार मित्रांनो, दत्ताजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे. पवित्र अशा अमरनाथ यात्रेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो नियोजित दौऱ्यावर. लेह लडाख इथे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, मनाला मोहून टाकणारा निसर्ग, उंच उंच डोंगर, पर्वतरांगा, विविध डोंगराच्या छटा, मन मोहून टाकणारे स्वच्छ आणि सुंदर रस्ते. बहुतेक पर्यटक आपल्या बाईक, मोटरसायकल त्याच्याने हा प्रवास करतात. हे आपण पाहत आहात. याकचं आम्हाला दुर्लभ असं दर्शन झालं. पहिल्या क्षणात याक पाहून दचकलो, घाबरलो, परंतु ते आपल्या मार्गाने निघून गेले आणि छोटासा व्हिडिओ काढण्यात यशस्वी झालो. रस्ते या पर्वतरांगातून दिसत आहेत. खडतर असा प्रवासातून ऑक्सिजन पातळी थोडी कमी असल्यामुळे त्रास जाणवतो. रस्त्याच्या कडेला शांती स्तूप ठिकठिकाणी दिसतात. प्रत्येक पर्वतरांगी वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगाची दिसत असते. मधूनच नदी वाहत असते. नद्या देखील मोठमोठ्या नद्या आहेत. लेह लडाख फिरण्याचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. झाडांचं दर्शन मात्र दुर्लभ दिसतं. उंचच्या उंच पर्वत इथे जास्तच दिसतात. हे नदी पात्र आणि त्याच्या दोही बाजूने पर्वत आपल्यासाठी खास हे चित्रित करण्यात आलं आहे. हे शांतीस्तूप रस्त्याच्या मध्येच असतात. आणि आपण आता आलो आहोत लेह या ठिकाणी. लेहमध्ये आम्ही हॉटेल बुकिंग केलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट असं या लेहमध्ये आम्हाला शॉल देऊन सर्व पर्यटकांचा सन्मान करण्यात आला. सर्वांनाच हे चित्र भारावून टाकणारं होतं. अतिशय भावूक हा क्षण. सुंदर असं हे हॉटेल लेह मधलं. आणि या कर्मचाऱ्याने आपल्या हॉटेलबद्दल थोडीशी माहिती दिली. हे पाहतात हॉटेल. इथे राहण्याची सोय व जेवणाची, नाश्त्याची सोय, पूर्ण सोय असल्यामुळे हे आम्हाला अतिशय सोयीस्कर ठरलं. डिनर 8 बजे लगता है सर. डिनर 8 से 9:30 तक आपने आना है डाइनिंग में. 10 बजे सुबह ओवर करते हैं. खाने में ग्रीन सलाद होता है, सूप होता है, फ्राइड पापड़, फ्रेंच फ्राइज और तावा की चपाती और प्लेन राइस, दाल, एक हरी सब्जी, एक पनीर की सब्जी. नॉनवेज खाने वालों के लिए एक चिकन का डिश होता है और स्वीट डिश होता है. 8 से 9:30 तक आपने आना है. 10 बजे बुफे ओवर करते हैं. और मॉर्निंग में ब्रेकफास्ट का टाइमिंग भी वही है. 8 बजे लगता है, 9:30 तक खाना है आपने. रूम में गर्म पानी है आपके बाथरूम के वॉल में, और बेसिन में जो नलके हैं उनको लेफ्ट हैंड साइड करके ओपन करना है. गीजर की तरह यूं गर्म पानी नहीं आएगा. 2-4 लीटर एक आध बकेट जाने दीजिए. चेक करते रहिए, गर्म पानी आएगा. ज़्यादा गर्म हो तो राइट हैंड साइड से गर्म ठंडा पानी आता है, आप ऑपरेट कर सकते हैं.
कोई भी चीज कंफ्यूज हो या प्रॉब्लम हो पूछना हो जानना हो तो नंबर 9 डायल करिए, वो रिसेप्शन का नंबर है। मैं 24 घंटा यही होता हूँ भाई, रात को भी फोन होता है। बाकी ये गर्म पानी से कपड़ा न धोने के लिए रिक्वेस्ट करते हैं आपसे, क्योंकि गर्म पानी की बहुत वैल्यू है यहाँ। पर्वतरांगांच्या उंचावर अनेक स्पॉट आहेत जिथे आपण थोडा वेळ थांबू शकता। सुंदर असे मनमोहक देखावे त्यांनी तिथे उभारलेले आहेत आणि अनेक पर्यटक या स्थळांवर थांबतात, आपल्या आठवणी फोटोत कैद करतात। इथे आय लव्ह इंडियाचं असं लिहिलेलं होतं आणि इथे आम्ही सर्वांनीच फोटो काढले। आणि हे पाहतात आपण लेह मार्केट देखील अतिशय सुंदर, स्वच्छ आणि विविध लाकडांची कलाकुसर केलेले अशा इमारती। रात्रीच्या वेळेस आम्ही थोडासा वेळ असल्याने या मार्केटमध्ये फेरफटका मारला। इथे अनेक लद्दाख नाव असलेले टी शर्ट खरेदी केले। तसेच अनेक महिला इथे आपल्या वस्तू हाताने विणलेल्या विकण्यासाठी होत्या। सुंदर असं हे मार्केट, आपण देखील या मार्केटला अवश्य भेट द्या। एक वेगळंच दृश्य इथे पाहावयास मिळतं। अतिशय स्वच्छ आणि फिरण्यासारखं असं हे मार्केट। वेळ असल्याने आम्ही बहुतेकांनी इथे लद्दाखची आठवण म्हणून काही वस्तू खरेदी केल्या, ड्रेसेस, तसेच मफलर, टी शर्ट्स, अनेक वस्तू या बाजारात उपलब्ध होत्या। आणि एक फिरण्याची एक वेगळी मजा या मार्केटमध्ये होते। अतिशय शांत आणि सर्वीकडे रोषणाई केलेलं आहे, जणू काही एका स्वर्गीय वातावरणात आपण इथे आलो आहोत असंच दृश्य जाणवत होतं। मंद प्रकाशात दुकानातील रोषणाईमुळे सर्वीकडे एक वेगळाच प्रकाश दिसत होता। पर्यटनाला चालना मिळावी असं हे मार्केट उभारलं गेलं होतं। पर्यटनाची ही एक वेगळीच ॲडव्हर्टायझिंग असावी आणि पर्यटक इथे येऊन, विदेशी पर्यटक येऊन त्यांना देखील त्यांचं एक अनुभव आपल्याला साठवता यावा, यासाठी या मार्केटची अशी रचना केली असावी असं वाटतं। परंतु मन भारावून जाणारे हे मार्केट आहे। अनेक विदेशी पर्यटक देखील या स्थळाला भेट देत असतात। हे आपण पाहू शकता, इथे अनेक महिला हे विणकाम करून टोपी, शॉल, मफलर अशा वस्तू विकत असतात। त्या कुठेही थांबत नाहीत, त्यांचं काम चालूच असतं। जरी त्यांनी आपल्या वस्तू विकण्यासाठी ते ठेवल्या असल्या तरी पण ते विणकाम करतच असतात। सर्वीकडे रोषणाई, अतिशय व्यवस्थित असे रचना। आणि पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो बँकॉक या स्थळाला भेट देण्यासाठी। आणि सुंदर अशा पुन्हा पर्वतांच्या
रांगा दिसत आहेत. मध्ये देखील अनेक स्थळे यांना भेट देत आम्ही पुढे 3 इडियट मधील जो शेवटचा सीन आहे त्या सुंदर अशा निसर्गरम्य स्वर्गीय स्थळाला भेट देण्यासाठी आम्ही निघालो होतो. समोर बर्फाचा डोंगर, बर्फाच्या दिवसात इथे पूर्ण हे डोंगरच आहेत ते बर्फाने आच्छादलेले असतात. आम्ही मात्र अमरनाथ तीर्थयात्रेच्या बरोबरच हे जवळ असल्याने हा भाग पाहण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे बर्फ फार कमी होता. अतिशय उंचावरून गाडी जात आहे. इथे मात्र आपल्याला फिरण्यासाठी परमिट काढावे लागतात आणि ते परमिट प्रत्येकी 400-450 असतो आणि त्यांच्याच गाड्या आपण घेऊन या स्थळांना भेट द्यावी लागते. त्याप्रमाणे तेथील लोकल गाड्या आणि आमचा जो ड्रायव्हर होता तो अतिशय हुशार आणि नेपाळी होता. त्यामुळे आमच्यात देखील तारासिंग हे असल्यामुळे त्याची खास ओळख व लावलेले हिंदी गाणे यामुळे तो प्रभावित होऊन आमच्याशी लगेचच एक मिसळला. भरपूर उंचावरून हे मनमोहक दृश्य टिपताना एक वेगळाच आनंद येत होता. ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे काही प्रवाशांना इथे खूप त्रास झाला. खडतर अशी वळणं आणि या वळणातून सराईतपणे ड्रायव्हर आपली गाडी घेऊन जात होता आणि हे पाहत होता आपण पँगॉन्ग लेक. आम्हाला वाटलं देखील नाही एवढं सुंदर मनमोहक दृश्य आम्हाला पाहावयास मिळेल. आणि हा पाहत आहात आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लेहमध्ये उभारण्यात आलेला आहे आणि आपला भगवा ध्वज अभिमानाने तिथे फडकत आहे. हे दृश्य खरंच अभिमानास्पद होतं आपल्या महाराष्ट्रासाठी. संपूर्ण निळसर पाणी, बाजूला भव्य असे पर्वत, डोंगर रांगा आणि आम्ही पोहोचणार होतो त्या स्थळाला भेट देण्यासाठी. 3 इडियट आमिर खानच्या सिनेमानंतर हे स्थळ खूप प्रसिद्ध झाले. इथे अनेक रील्स बनवल्या गेल्या. 3 इडियट्स मधील बजाजची गाडी तसेच त्या पिक्चरमधील काही वस्तू इथे आपल्याला फोटो काढण्यासाठी ठेवलेल्या होत्या. पँगॉन्ग लेक हा जो फोटो पाहत आहेत आमिर खान, त्याची मित्रमंडळी, निळसर पाणी, अनेक छटा पाण्याच्या आपल्याला दिसत आहेत. एक वेगळा स्वर्गीय अनुभव या ठिकाणी आल्यावर मिळतो. एवढा प्रवास करून आल्यावर आपला जो क्षीण आहे तो क्षणात नाहीसा होतो. आपण लगेचच गाडीमधून उतरून आपले फोटो काढण्यासाठी संजय चव्हाण, तारासिंग किती उत्सुकतेने तयार झालेत. मी मागेच पाहिल्याप्रमाणे बघा या आजीचं वय किती असेल पण ती काम मात्र करत आहेत. सतत
कार्यशीर्षाने हे लडाख येथील त्यानंतर आम्ही पुढे लडाख येथील लेहमधील छोटी मोठी तीर्थस्थळे केली आणि तिथे आपल्या आठवणी फोटो स्वरूपात टिपून ठेवल्या. लेहमध्ये असे हे मंत्र असतात, ते आपण दर्शनास जाण्यासाठी फिरवावे लागतात. छोटू मंत्र फिरवताना पाहू शकता चारही साईडनी पूर्ण डोंगर रंगाने मध्ये देवस्थळ आहे. खूप छान वाटतं. ह्या आठवणी जपून ठेवाव्यात, आपल्या हृदयात साठवून ठेवाव्या. अशा अविस्मरणीय हे क्षण योगायोगाने आमच्या सौभाग्यात लाभले. एकूण 17 जण आम्ही या यात्रेत सहभागी झालो. आपण देखील शक्य असल्यास लेह लडाखला अवश्य भेट द्या. आणि हे आता आपण आलो आहोत 3 इडियट रॅन्चो स्कूलमध्ये आहे. रॅन्चो स्कूल इथे अनेक पिक्चरच्या रॅन्चोच्या सीन चित्र झाल्या होत्या. रॅन्चो स्कूल आणि त्या ज्या वस्तू इथे होत्या आपल्याला फोटो काढण्यासाठी तिथे ठेवण्यात आल्या होत्या. अनेक सीन इथे चित्रित झाले होते. आमचे सर्व यात्रेकरू पर्यटक चित्रित करत आहेत. आणि हे पुन्हा एकदा पाहू शकता लेह मधील मार्केट आहे. किती व्यवस्थित प्रत्येकाला एक शॉप दुकान दिलेलं आहे. आणि या काही रील्स आपल्यासाठी दाखवत आहोत, जेणेकरून आपल्याला देखील उत्साह येईल आणि या पर्यटन स्थळाला आपण अवश्य भेट द्याल. 200 ते 250 रुपयामध्ये इथे रील्स काढून दिले जातात. तात्काळ तुम्हाला 40 सेकंदाची रील्स दिली जाते. अतिशय उत्कृष्ट रील्स तिथे काढल्या जातात. अनेकांनी या रील्स काढल्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण देखील या स्थळाला भेट द्यावी ही सदिच्छा. धन्यवाद.